चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पिंपळगाव बहुला येथे भव्य स्वागत. फुलांची उधळण, सडा रांगोळी अन माऊली माऊलीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा परतीच्या प्रवासातील शेवटचा मुक्काम पिंपळगाव बहुला येथे भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी पिंपळगाव बहुला ग्रामस्थ आणि पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी गावात दाखल होताच ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत तसेच रस्त्यावर आकर्षक सडा रांगोळी काढून माऊलींचे स्वागत केले. पालखीच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिसरात न्हाऊन निघाला. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली अशा जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. गेल्या महिनाभरापूर्वी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले होते. आषाढी एकादशी निमित्ताने हा मोठा सोहळा पंढरपूर येथे संपन्न झाला. त्यानंतर परतीच्या प्रवासातील हा शेवटचा मुक्काम पिंपळगाव बहुला येथे होता. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच भाविक मोठ्या संख्येने पालखी स्वागतासाठी उपस्थित होते. भक्तांनी मोठ्या श्रद्धेने माऊलीचे दर्शन घेतले. पालखी सोहळ्यामुळे गावातील वातावरणाला धार्मिक आणि आध्यात्मिक रंग प्राप्त झाला होता. यावेळी पिंपळगाव बहुला येथे कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा हा परतीच्या प्रवासातील शेवटचा मुक्काम असल्याने पिंपळगाव बहुला ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. पालखी सोहळ्याशी जोडलेली श्रद्धा, परंपरा आणि भक्तीची भावना यामुळे गावात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. पिंपळगाव बहुला येथे झालेल्या या भक्तिमय स्वागताने पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातील शेवटचा मुक्काम संस्मरणीय ठरला. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या दर्शनाने ग्रामस्थ आणि भाविकांच्या मनात भक्ती, श्रद्धा आणि समाधानाची भावना निर्माण झाली. पायी पालखी वारी सोहळा परतीच्या प्रवासात आज पिंपळगाव बहुला येथे मुक्कामी आहे आणि या मुक्कामाला अनेक वर्षांची परंपरा आहे. महाराजांची पालखी ती परतीच्या मुक्कामी या ठिकाणी शेवटचा मुक्काम हा पिंपळगाव बहुला येथे असतो. पिंपळगाव बहुला ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी अत्यंत जोरदार पालखीचं स्वागत करण्यात आलं. त्याचबरोबर आज संध्याकाळचा मुक्काम इथं आहे. आता आपण बघू शकतो या ठिकाणी कीर्तन सुरू आहे. त्यानंतर कीर्तन झाल्यानंतर समस्त वारकरी ग्रामस्थांसाठी जयलावण्याच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि रात्रीचा मुक्काम हा जयलावण्याच्याच होईल. अनेक वर्षाची परंपरा आहे आणि यापुढेही ही परंपरा अशी चालू ठेवण्यासाठी आम्ही सगळं युवा प्रतिष्ठान या ठिकाणी प्रयत्नशील राहू. धन्यवाद. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.